म्हणून माझं IIT मध्ये मुंबई IIT मध्ये एक भाषण होतं. आता IIT म्हणजे देशातली सगळ्यात मोठी संस्था, बुद्धिमान लोकांची संस्था आणि मुंबई IIT म्हणजे नावाजलेली संस्था. तिथे सुद्धा असे आमच्या बंधूंसारखे आयोजक होते. ते बोलले राजाराम पाटील तुम्ही तिथे हे व्याख्याते पाहिजे. ज्या विचार मंचावर लता मंगेशकर वगैरे मोठमोठ्या लोकांनी भाषणं केली तिथे तुम्ही करा भाषण. मला पण खूप अभिमान वाटला की बाकी ठिकाणी सगळीकडे आमचे भाईगिरी लोक करतात, आगरी लोक, पण ही जी भाईगिरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी विचारांची भाईगिरी आहे, ते करण्याचा सन्मान मिळत असेल जाऊया आपण. त्या सभेला आदरणीय रामदासजी आठवले जे खासदार आहेत ते सुद्धा होते आणि तिथे मी हा विषय मांडला. IITचे संचालक होते. त्यावेळी सांगितलं की तथागत गौतम बुद्धांचा जो विचार आहे तो विचार शास्त्रज्ञ कसे निर्माण करू शकतो. तुम्हाला माहीत आहे की माणसाची बुद्धी कुठपर्यंत चालते, म्हणजे देव मानणाऱ्या सगळ्या लोकांची बुद्धी तिथपर्यंत चालते जिथपर्यंत देवावर श्रद्धा असते. हे आपला एखादा प्रश्न कळला नाही, आपण काय सांगतो, देव आता तूच बघून घे. म्हणजे एखादा भयानक पेशंट असेल क्रिटिकल स्टेजमध्ये तर डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला एकच मार्ग आहे, देवाला आठवा, देवाची प्रार्थना करा, अल्लाह ही बचाएगा, गॉड ही बचाएगा, असे डॉक्टरसुद्धा सांगतात. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा धम्म असं सांगतो की देवावर विसंबण्यात काहीच अर्थ नाही, तुमच्या हातामध्ये काय ते तुम्ही करा. आणि म्हणून तर्कवाद जो आहे, तर्कवाद दैववादाच्या पलीकडे गेला पाहिजे आणि ज्या माणसाचा तर्कवाद दैववादाच्या पलीकडे जातो तो अप्रतिम असं संशोधन करू शकतो. आणि भारतातले सगळे विद्यार्थी देवाला मानणारे आहेत. जे देवाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत ते काय संशोधन करणार. म्हणजे इथे विमानं उडवणारे, अग्निबाण उडवणारे, उपग्रह आकाशात सोडणारे नारळ फोडतात, देवाची पूजा करतात आणि सांगतात हे यान बरोबर जाऊ दे मंगळाच्या इथे. अरे तुला जर नवस बोलावा लागतो यानासाठी, तुझा विश्वास नाही का तुझ्या तंत्रज्ञानावर, अवकाशान कुठं जाणार आहे. आणि ज्यांचा आपल्या संशोधनावर विश्वास नाही असे लोक काय प्रगती करणार. आणि म्हणून भारतातल्या सगळ्या विद्यापीठांचा नंबर 150 ते 200 लागतो. का? कारण सगळे देवाला मानणारे, देवावर अंधश्रद्धा ठेवणारे लोक आहेत. आणि म्हणून जपानसारखं छोटंसं राष्ट्र बुद्धाच्या विचाराने जागतिक भरारी घेते. जपानचं संशोधन असं आहे की जपानमधल्या वस्तू, मोबाईल फोन असतील, इलेक्ट्रॉनिक साधनं असतील, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या टेबलावर जाऊन पोचलेली आहेत. कोणाच्या जीवावर? तथागत गौतम बुद्धांच्या विचारावर. आज इथे आम्ही फोटो पाहिले भिक्खू लोकांचे की या मुंबईमध्ये अनेक लोकांनी सांगितलं आम्ही वाघ आहोत, लोकांना घाबरवून राज्य घेतलं मुंबईचं. पण वाघाला काबूमध्ये ठेवण्याची ताकद बौद्ध भिक्खूंमध्ये आहे. त्यांच्याकडे कुठलंही शस्त्र नाही, कुठलीही सत्ता नाही, कुठलीही खोटी विद्या नाही. सच्चे आणि सत्य बोलणारे लोक आहेत. ते वाघासारख्या हिंस्त्र प्राण्याला सुद्धा आपल्या कब्जात घेऊ शकतात. आणि मग वाघाला कब्जात घेणारे आमचे वाघ मागे का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत क्लिष्ट पण आहे. पण तुम्हाला सांगतो की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी या देशाला गुलाम करणाऱ्या लोकांना कायम विरोध केला. अनेक विचारसरणी या देशामध्ये निर्माण केली आणि या विचारसरणीने आम्हाला इथपर्यंत आणलं. मला आठवण त्याच गोष्टीची करून द्यायची आहे की मी शेतकऱ्यांचं आंदोलन आज चालवत असताना ज्या कोकणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनं केली, 5000 संख्येने लोक त्या काळात जेवली. अलिबागमध्ये मोठमोठ्या गाड्या, बसेस, रस्ते काही नव्हते, तरीसुद्धा लोक एकत्र आली. आज आमच्याकडे सगळी प्रसारमाध्यमं असताना आमच्या शेतकरी आंदोलनाला फक्त 7च माणसं असतात. आमच्या तरघरच्या सभेत फक्त 7च लोक होते, आमचे अध्यक्ष आहेत. आणि याच्या अनेक लोकांनी टिंगल केली की का हो तुमच्या शेतकरी आंदोलनाला 7च माणसं का. हे सत्य आहे. आणि हेच दुःख दत्ता पाटील आणि दिबा पाटील माझ्याशी बोलले. अरे राजाराम, त्या नाना धर्माधिकाऱ्याच्या सत्संगाला 15 लाख लोक येतात, मोठमोठ्या गाड्या येतात, प्रचंड गर्दी होते, आणि आपल्या शेतकरी आंदोलनाला लोक का नाहीत. आणि कोकणातल्या सगळ्या बौद्ध समाजाचा आणि आमच्या आगरी कोळ्यांचा तोच प्रश्न आहे की आमचे लोक अशा कार्यक्रमाला नसतात. ह्याच्या पाठीमागे कारण सांगतो, मग तुम्हाला ह्या कार्यक्रमाचं महत्त्व कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली, 1925-1932 साली कोकणामध्ये प्रचंड क्रांतिकारक अशी आंदोलनं केली. आणि ज्या काळामध्ये धर्माचा प्रचंड प्रभाव होता, म्हणजे संध्याकाळी जर बाहेर पडायचं असेल तर लोक सांगायची की त्या चिंचेवर एक भूत आहे, तिकडे मसनवटीत एक भूत आहे, इथं सभा स्मशानभूमीतच आहे. किती भयानक लोक.
म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव आपण लोक असे असू की स्मशानभूमीमध्ये पण सभा घ्यायची हिंमत आहे. भूता खेताना न घाबरणारा असा समाज काय वाजवा त्यांना खरोखर. स्मशानभूमी बाजूला असेल तर फ्लॅट विकले जात नाही. माझे अनेक मित्र आहेत, त्यांना स्मशानभूमीच्या बाजूला फ्लॅट लागलेत, ते म्हणतात पाटील साहेब हे फ्लॅट विकून द्यावं. कारण काय, स्मशानभूमी बाजूला आहे. माझ्या उरणमध्ये समुद्रकिनारी इतका सुंदर प्लॉट आहे की त्याची प्लॉटची किंमत तुम्ही तिथे तिथे जर बंगला बांधला तर होडीच बाजूला लागते. इतका सुंदर बीच असलेला प्लॉट आहे, पण तो 3.5 लाखांनी पण कोण घेत नाही गुंठ्यांनी. त्याचं कारण स्मशानभूमी. हे स्मशानभूमांची भूमीची भूतांची निर्मिती आहे ना, ही सगळ्या वैदिक आणि ब्राह्मणांनी निर्माण केली आणि डोक्यामध्ये हवा घुसवली. मला सांगायचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये हा जो दैववाद घुसवला गेलेला आहे, ह्या दैववादाने माणसाची विचार करण्याची शक्ती संपवली गेली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात काम केलं की ज्या गावामध्ये चमत्कारी बुवा बापू मोठ्या संख्येने होते, अंधश्रद्धाळू लोक होते. त्या काळामध्ये लोकांना लढायला लावणं ही साधी गोष्ट नाही आहे. माझ्या गावातलं मी तुम्हाला पुन्हा एकदा उदाहरण सांगतो की पहिल्यांदा मी शेतकऱ्यांच्या कुळांचं आंदोलन माझ्या गावात मांडलं. त्यावेळी माझ्या गावामध्ये देवीच्या मंदिरामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं. 550 लोक होती, 550 घरं आहेत माझ्या गावात. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर माझ्या गावातले अनेक धर्मवादी लोक बोलले की तू एक तर बाबासाहेबांचं नाव घेतो, दुसरी गोष्ट ब्राह्मण आणि शेटजी भटजींना शिव्या देतो, म्हणजे तू धर्माच्या विरोधात चाललाय. तर अशा प्रकारचं धर्माच्या विरुद्ध आंदोलन आम्हाला नको. जमिनी आम्हाला नाही भेटल्या तरी चालतील, पण धर्म आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि लोकांनी सांगितलं की असं जर असेल ना, तू ब्राह्मणांना शिवाय देत असेल तर आम्हाला जमिनी नको. मी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जमिनी नको, आपण मतदान घेऊ. गावकीमध्ये मी मतदान घेतलं की 1500 एकर जागा आहे. आज मार्केटमध्ये 1 एकराला नाही म्हटलं तरी अलिबागमध्ये 20 लाख रुपये गुंठा आहे. आज हिशोब करा तुम्ही एकरी काय भाव असेल तो. एवढ्या महागड्या जागा त्या ब्राह्मणांना देण्यापेक्षा मी लढेन आणि कुळ कायद्याने त्या मिळवेन. तुमच्यापैकी किती लोकांना जमीन पाहिजे त्यांनी माझ्या बाजूने वोटिंग करायचं, ज्याला धर्म पाहिजे त्यांनी धर्माच्या बाजूने मतदान करायचं. आणि सभेला सुरुवात झाली. मी सांगितलं धर्म म्हणजे काय, गावातली 2 मंदिरं आणि तुमच्या घरातल्या देवांचे फोटो हे तुमचे. आणि 1500 एकर जमिनीमध्ये कोणी वाटेकरी नसेल ते मी एकटा जमीन घेईन, पण जमीन सोडणार नाही. आणि वोटिंगला सुरुवात झाली. रात्री 11 वाजल्यापासून सुरुवात झाली. चर्चा सुरू झाली, काय करायचं हे आतापर्यंत कोणाला जमलं नाही, ह्याला कसं काय जमेल. मी सांगितलं त्याला कायदा आहे, कुळ कायदा वाचून दाखवला. आणि सगळीकडे असं झालेलं आहे की कुळ कायद्याने कसेल त्या की जमिनी तत्व आहे. आणि तरुणांच्या मनात चलबिचल सुरू झाली, अरे हे एकट्याला गाड्या जर सगळ्या जागा भेटल्या तर हा गाड्या पण एकटाच घेईल, हाच एकटाच श्रीमंत होईल. काय करायचं, धर्म पाहिजे की जमिनी पाहिजे. आणि लोक चालायला लागली, मनात चंचलता तयार झाली. आणि एक एक बाजूला येऊन बस, दादा मी तुझ्या बरोबर आहे बाबा, आम्हाला जमीन पाहिजे. आणि रात्री 3 वाजले. 3 वाजता एकच माणूस राहिला की तो बोलला की मला धर्म पाहिजे. बाकी सगळे लोक माझ्या बाजूने आले. मी सांगितलं ठराव घ्या, कारण या जमिनींच्या आंदोलनात उद्या हे ब्राह्मण खोत आडवे येतील. ब्राह्मण खोताना नुसत्या शिव्या देऊन चालणार नाही, प्रसंगी फटके पण द्यायला लागतील. आणि मी पुढचं जाऊन सांगतो, आमच्या जमिनींच्या हक्कामध्ये देव जरी आडवे आले, देवस्थानच्या जमिनीचा कायदा आला तरी त्याला मी सरळ करणार, देवाला पण बाजूला करेन आणि जमीन घेईन. असा माणूस आहे. मान्य असेल तर या देवाच्या मंदिरात ठराव घेतला की तुम्हाला धर्म पाहिजे की जमीन पाहिजे. आणि मग मी त्यांना व्याख्यान दिलं की आपली बायको, आपली आई, आपली आजी, आपली मावशी, आपली सगळी भावंड यांना सुखाने जगवायचं असेल तर जमिनी पाहिजे, पाणी पाहिजे, जंगलं पाहिजे. हे पृथ्वीवरचं हे सगळं वैभव पाहिजे. आकाशातला देव काय कामाचा, त्याचा धर्म जो आम्हाला खायला प्यायला देत नाही तो काय कामाचा. तुम्ही एकदा निर्णय घ्या. आणि माझ्या गावाने 2008 साली निर्णय घेतला की आम्हाला जमिनी पाहिजेत, मग कोणी आडवं आलं तरी चालेल, आम्ही तुझ्याबरोबर येऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशाच प्रकारचा संघर्षाला तोंड द्यावं लागलं असेल. नारायण नागू पाटील या आगरी माणसाने विचारलं असेल बाबासाहेबांना, बाबासाहेब तुमचं सगळं मान्य आहे हो, पण हे देवाधर्माचं काय करायचं, आमचा समाज त्यावर गुरफटलेला आहे. नारायण नागू पाटील, पुढे येणारा काळ बघा, आज 2016 आहे. तुमच्या लोकांना काय पाहिजे, जमिनी पाहिजे काय धर्म पाहिजे. आणि नारायण नागूंनी त्यावेळी निर्णय घेतला असेल की आमच्या समाजाला जमिनी पाहिजे.
पण त्याच वेळी जर आम्हाला निर्णय घेता आला असता नारायण नागू पाटलांना की एकवीरचा मुलगा बुद्ध सुद्धा आम्हाला हवा, तर आज परिस्थिती वेगळी झाली असती. बंधू आणि भगिनीनो, बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर कोकणामधल्या सगळ्या ब्राह्मण खोतांनी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन चालवलं. बाबासाहेब गेल्यानंतर आपण आपल्या उत्कर्षाचं प्रगतीचं आंदोलन चालवलं. त्याची अतिशय सुंदर अशी सुमधुर अशी गोड फळं आपण घेतायत. पण आपले शत्रू वेगळ्या प्रकारचं काम कोकणात करत होते. आणि तुम्हाला माहीत आहे, पांडुरंग शास्त्री आठवले, ज्यांनी गीता घराघरात नेली, जगात नेली, खास करून ह्या कोळीवाड्याच्या पट्ट्यामध्ये घराघरात गीता नेली, ते पांडुरंग शास्त्री आठवले. समर्थांचा विचार घेऊन जाणारे नाना धर्माधिकारी, ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार काँग्रेस राष्ट्रवादीनीच दिला, ते नाना धर्माधिकारी आत्ताचे आपले नानिच्चे महाराज, जिथे मुख्यमंत्री जाऊन सांगितलं की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे. आणि कुठली धर्मसत्ता? जी मनुस्मृतीनं आमच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारते, त्या धर्मसत्तेचा गौरव आमच्या मुख्यमंत्र्यांनी केला. दुसरीकडे भारतीय संविधान त्या धर्मसत्तेच्या विरोधात. ही घटना अलीकडची आहे. जे महाराष्ट्राचा प्रथम नागरिक तिथे जातो. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर झालेली ही आमची अधोगती आहे. आणि या सगळ्या महाराजांनी कोकणामध्ये आमच्या अशिक्षित आगरी कोळी ओबीसी लोकांना धर्मामध्ये गुंतवून ठेवलं. परिणाम तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी लढणारे नेते, त्यांच्याकडे माणसंच नाहीत, त्यांच्याकडे पैसाच नाही. मोठ्या प्रमाणात पैसा हे महाराज लोक गुप्तपणे कसं खेचतात ते कानात सांगतील आमचे लोक, आमचेच कार्यकर्ते सांगतील. जसं हुंडा विरोधी कायदा आहे पण हुंडा घेतला जातो, तसे हे जे महाराज लोक सांगतात आम्ही कुठलाही पैसा स्वीकारत नाही, ते लाखोने पैसा खेचतात. हजारो एकर जमिनी कोकणातल्या पुन्हा एकदा ह्या ब्राह्मण खोतांच्या नावावर झालेल्या पाहायला मिळतात. किंबहुना महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र सरकारचे सगळे फायदे हे महाराज लोक आज घेतात. तुम्हाला एवढ्या लांब येऊन ह्या इथे मला आव्हान करण्याचं कारणच हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर एवढी जबाबदारी सोपवली नाही की तुम्ही बौद्ध व्हा आणि तुम्ही सुखी संसार करा. कारण बाबासाहेबांचा हा आदर्श कधीच नव्हता. बाबासाहेब असे असते तर बाबासाहेब बॅरिस्टर होते. बाबासाहेबांना आरक्षणाची पण गरज नव्हती, बाबासाहेबांना धर्मांतराची पण गरज नव्हती, एवढे विद्वान होते. पण बाबासाहेबांना काळजी होती, माझे मागे राहिलेला समाज आहे, हा समाज याच अंधश्रद्धेत राहिला तर शिक्षण आणि आरक्षण घेऊन सुद्धा तो गुलामीत राहील. आणि याला गुलामीतून बाहेर काढायचं असेल तर कायमस्वरूपी उपाय योजला पाहिजे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा वेळच भेटला नाही हे धर्मांतराचं आंदोलन समजावण्याचा. आणि त्यांना वेळ भेटला असता तर निश्चितपणे नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे नेते, कुणबी समाजाचे नेते यांना बाबासाहेबांनी समजावलं असतं की जमिनी तुम्हाला मी आत्ता देईन, पण या कायमस्वरूपी टिकवायच्या असेल तर तुमच्या डोक्यातली अंधश्रद्धा घालवावी लागेल, विज्ञानवादाचा पूर्ण तुम्हाला स्वीकार करावा लागेल, तेव्हाच तुमची मुलं शिकतील, हे ते सांगू शकले असते. पण त्यांना वेळ भेटला नाही. परंतु बाबासाहेबांच्या जीवनाची जी यथार्थता आहे आणि मोठेपण आहे ते तुम्हाला सांगतो की एवढं मोठं शिक्षण, एवढी मोठी विद्वत्ता आणि एवढी श्रीमंती असताना बाबासाहेब सुखाने जगू शकले असते. पण बाबासाहेबांनी ते जीवन आपलं मानलं नाही जे आपल्याला सांगतं की आपल्या सुंदर अशा हवेशीर फ्लॅटमध्ये राहावं, मोठी मोठी मर्सिडीज गाडी असावी, विमानातून प्रवास करावा, हे वैभवशाली जीवन बाबासाहेबांनी मानलंच नाही. रस्ता नसताना बाबासाहेब महाडला गेले, रस्ता नसताना बाबासाहेब कोकणात गेले, लोकांची दगडं खाल्ली, लोकांचे शिव्यासाहेब ऐकले आणि एका सगळ्यात जास्त मागं राहिलेला जो समाज आहे त्याला नंबर 1 या देशामध्ये, जगामध्ये बाबासाहेबांनी आणलं. बाबासाहेबांचा हा जगण्याचा विचार आहे. हा जगण्याचा विचार इथल्या तरुणांना सांगितलं पाहिजे की जगणं काय असतं. बाबासाहेबांच्या पत्नीचं जगणं बघा की आज आम्हाला समजा 1 तास उशीर झाला या कार्यक्रमाला तरी लगेच चिवचिव सुरू होते, का आज जेवण कसं होणार, पाणी येऊन गेलं, काय करायचं, किती सभा होणार, काय करायचं, कंटाळ, ही आमची कुजबूज सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलं आपल्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे 4 मुलं वारलीत. माहीत आहे ना त्याला कारण? बाबासाहेबांनी स्वतःहून स्वीकारलेली गरिबी. ती कोणासाठी गरिबी स्वीकारली? आमच्यासाठी. उद्या एखादा आपल्या चळवळीतला कार्यकर्ता फाटका राहिला त्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात, हा मूर्ख माणूस आहे, समाजासाठी चळवळ करतो आणि फाटका राहिला. पण हा आदर्श बाबासाहेबांनीच दिला आहे. बाबासाहेब जाताना काही करोड रुपये अकाउंटला ठेवून गेले नव्हते की फार मोठं वैभव ठेवून नाही गेलेत. जे काय होतं ते समाजाला त्यांनी अर्पण केलं. आणि हा बाबासाहेबांचा आदर्श आमच्या प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे.
आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जगाने नोंद घ्यावी असं परिवर्तन या संपूर्ण जगात केलं. आज बौद्ध धम्म म्हणजे काय, आपल्या भांडूप चेंबूर किंवा बांद्र्याचा बुद्धविहार नव्हे. 150 बौद्ध राष्ट्रात हा बुद्ध विचार जगामध्ये श्रेष्ठ विचार, हुशार आणि बुद्धिमान विचार म्हणून जगतोय. आणि हा विचार आम्हाला बाबासाहेबांनी देताना ही पण काळजी घेतली की जगामध्ये हा विचार यशस्वी झालेला विचार आहे. या आज काही लोक म्हणतात की बुद्ध धम्माच्या काळामध्ये आमच्या देशाचा पराभव झाला. याला असे हिंदू लोकांचे काही ठिकाणी स्टेटमेंट आहे की बुद्धाच्या अहिंसेमुळे अनेक लोकांचा पराभव झाला. हे खोटं आहे. आमच्या देशाचा पराभव अनेक कारणामुळे झाला. त्याचं एक कारण सांगतो, कारण या सभेमध्ये आमचे माजी सैनिक हे बसलेले आहेत, सीमेवर लढलेले आहेत, ते आमच्यासोबत असतात. ही सभासदी तुमच्यासाठी आहे तशी जे स्वतःला शूर समजतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशामध्ये लढण्याचा अधिकार फक्त 15% लोकांना होता. शस्त्र धरण्याचा अधिकार फक्त क्षत्रियाला होता. आणि क्षत्रिय जर लढाईत पडला तर दुसरं शस्त्र ब्राह्मणांनी घ्यायचं, आणि ब्राह्मण पडले तर वैश्यानी घ्यायचं. यांची संख्या किती? 15%. आणि हे 15% लोक लढायचे. तुम्हाला माहीत आहे की ब्राह्मण आणि हे जे लोक आहेत वैश्य लोक हे लढायचे नाहीत. हे अत्यंत हुशार लोक. ब्राह्मण काय बोलायचे? क्षत्रियांना मरू दे, काय होते, आपण त्या भानगडीत जायचं नाही, आपण डोक्याने काम करायचं. मारवाडी काय बोलायचे किंवा वैश्य काय बोलायचे? नफा किधर है उधर चलो, जिधर अपना फायदा है उधर ही काम करेंगे, बाकी लढणे बिडणे का कुछ बात नाही. तुम्हाला माहीत आहे वर्तमानात आमच्या सगळी लोकांची तीच नीती आहे. मग 5% क्षत्रिय या देशामध्ये लढायचे. 5%मध्ये 2.5% महिलांना शस्त्राचा अधिकार मनुस्मृतीने नाकारला. मग राहिले किती? 2.5%. या 2.5%मध्ये 1.5% मुलं आणि म्हातारी माणसं. म्हातारा माणूस लढू शकत नाही आणि मुलं लढू शकत नाही. राहिला किती? 1 माणूस. म्हणजे 100 कोटी लोकसंख्या पकडली तर एकटा सैनिक राहिला. आणि एकट्या सैनिकाला इथल्या मोगलाने कमी संख्येने येऊन कापून काढलं, इंग्रजांनी कापून काढलं, सगळ्या परकीय लोकांनी कापून काढलं, कारण शस्त्र धरण्याचा अधिकार त्या क्षत्रियाला होता. बाजूला शेतकरी भाताची शेती लावत होते, मच्छीमार मच्छी पकडत होते. पण हे लोक सांगायचे क्षत्रिय तलवार हातात तुम्ही घ्यायचे नाही, आम्ही क्षत्रिय, आम्ही शूर, आम्हीच राज्य करणार. आणि म्हणून या देशाचा पराभव झाला. हे निरीक्षण बाबासाहेब आंबेडकर नोंदवतात. आणि बाबासाहेबांनी सांगितलं मनुस्मृतीनुसार देशाचं रक्षण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी आपली जी भारताची सैनिकाची आणि पोलिसांची पद्धत बनवताना जातीभेद नाकारला. सगळ्यांना तिथे प्रवेश दिला, सगळ्यांच्या हातात शस्त्र दिली. किंबहुना मुंबईमध्ये नौदलाचं परवा मागच्या 2-3 वर्षापूर्वी एक फार मोठं प्रदर्शन झालं. भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख त्यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. आणि त्या नौदलाची सलामी घेतली कोणी? प्रतिभाताई पाटलांनी. ज्या स्त्रीला या मनुस्मृतीने शस्त्र नाकारलं होतं त्या स्त्रीने नौदलाची मानवंदना घेतली, म्हणजे देशाचा शस्त्राचा अधिकार धारण केला. ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे. या देशाचा पराभव तथागत गौतम बुद्धांच्या अहिंसेमुळे नाही तर मनुस्मृतीमुळे झाला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हा पर्याय मनुस्मृतीला दिला. आणि म्हणून आपल्या सैनिकांनी लक्षात घेतलं पाहिजे, इथे जे बौद्ध समाजाचे लोक आहेत त्या बौद्ध समाजाला ह्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी नेतृत्वाची जी कमाल केली ते निरीक्षण मी पाहतो की माझ्या आगरी कोळी समाजाला लढण्यासाठी मैदानात आणायचं आहे. आमचे लोक सांगतात बाबा लढायला या, तर त्यांच्या डोक्यात अंधश्रद्धांचा एवढा पगडा आहे, ते बोलतात काय नाही होणार लढून, जे नशिबात आहे देवाने दिले तेवढंच होणार, कशाला तू पण त्रास करतोस. मला सांगतात, आमच्या मुलांना सांगतात, कारण त्यांच्यावर प्रारब्धाचा नशिबाचा एवढा पगडा आहे की लढून काहीच मिळत नाही, अशा प्रकारची गुलामगिरी त्यांच्या डोक्यात बसलेली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे मेंदूत बसलेली गुलामगिरी काढणं साधं काम नाही, त्यासाठी एखादा मानसशास्त्र लागतो. इथे विपश्यनाचे केंद्र चालतात. तुम्हाला माहीत आहे की मानसशास्त्राचं संशोधन किंवा मानसशास्त्राची किमया काय आहे हे विपश्यनेत आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांनी विपश्यना केलेली आहे त्याला माहीत आहे त्या गोष्टी, की मनच मुख्य आहे असं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं. ईश्वर देव चमत्कार हे सोडून द्या आणि मनाला मजबूत करा. मला सांगायची गोष्ट ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सगळं या भारतामध्ये केलं आणि ज्या समाजाला घेऊन केलं त्या समाजाला उभं करताना जे त्यांना कष्ट पडले त्यातली अत्यंत मला आवडलेली सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो. ती गोष्ट सांगितली की प्रत्येक जातीचं
जी गुलामगिरी आहे ती संपवायची कशी हे तुम्हाला कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात इथले उच्चवर्णीय समाज बाबासाहेबांच्या आंदोलनात विरोधात होते. म्हणजे बाबासाहेबांचं एक वचन मी सांगतो, म्हणजे कुठल्या कुठल्या जाती विरोधात होत्या त्या मी सांगेन, कारण वर्तमान जी स्थिती आहे त्या वर्तमान स्थितीमध्ये ह्या गोष्टी कळणं आपल्याला गरजेचं आहे. की बघा, बाबासाहेब सांगतात, जे हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्यापलीकडे तुमच्याकरता काही करतील असे मला वाटत नाही, व तसे करण्याची त्यांची तयारी मला दिसत नाही. मुंबईतलं भाषण आहे बाबासाहेबांचं. उलट जो तो हिंदू आपापल्या जातीपुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता झटत आहे. 1936 मधली परिस्थिती. ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरता सुतिगाग्रह, ब्राह्मण मुलांकरता स्कॉलरशिपा, ब्राह्मण नोकरांना नोकऱ्या कशा मिळतील याची सोय लावण्यात गुंतले आहेत. सारस्वत तसेच करीत आहेत, कायस्थ तसेच करीत आहेत, मराठे तसेच करीत आहेत. जो तो आपापल्या करता व ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर अशी स्थिती आहे. तुमची उन्नती तुम्हाला करायची, दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही, अशी जर स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हशील आहे. नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्यापलीकडे त्यांचा दुसरा काहीच हेतू दिसत नाही. तुमची स्थिती तुम्हाला सुधारायची असेल तर हिंदू लोकांच्या तर्कटाकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व उपदेश करण्याचा त्यांना कोणाला काही अधिकार नाही. एवढेच त्यांना सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही, त्याचे खंडन करणे मला गरजेचं आहे. आणि म्हणून ते हिंदू धर्म नाकारण्यासाठी हे सांगतात की त्या काळातल्या सगळ्या जाती आपापल्या स्वार्थासाठी काम करतात, तुमच्यासाठी काम करत नाही. ही त्या काळातली स्थिती आहे. तर बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी अशा रंजल्या गांजलेल्या पिचलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की बाबासाहेब आंबेडकर पुण्याला भीमा कोरेगावला गेले होते आणि भीमा कोरेगावचा स्तंभ त्यांनी पाहिला, तिथल्या वीरांची माहिती घेतली आणि ती गोष्ट बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सांगितली. आणि तीच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पेशवाईच्या काळामध्ये आपले सर्व सैनिक त्या काळातले पेशव्यांना सांगायला गेले की इंग्रजांच्या विरुद्ध आम्ही लढायला तयार आहोत तुमच्या बाजूनी, तुम्ही आम्हाला घ्या, आम्हाला आमच्या राष्ट्रासाठी लढायचं आहे. आणि त्या लोकांनी विनंती केली पेशव्यांना की तुमच्या बरोबरीने आम्हाला लढायचं आहे. तेव्हा पेशव्यांनी सांगितलं, तुम्ही शूर सैनिक असाल पण तुमचा स्पर्श आम्हाला झाला तर आम्ही बाटू, आम्हाला विटा होईल, आम्ही हलके होऊ, म्हणून तुम्हाला आम्ही लढायला घेऊ शकत नाही. म्हणजे जे स्वतःला आज क्षत्रिय समजतात आणि शूर समजतात, देशाचे रक्षण करते समजतात, त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ते शूरवीर लढवे वीर या अपमानाने बाहेर निघाले आणि त्या लक्षात आलं की आमच्यावर या देशामध्ये अनेक वेळा अन्याय झाला, कधीतरी ह्याचा सोक्ष मोक्ष लावू. आणि सर्व सैनिक तुम्हाला माहीत आहे इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांना सांगितलं की आमच्या समाजाचा जो पावलापावली अपमान होतो, आमच्या स्त्रियांचा अपमान होतो, किंबहुना आजही होतो महाराष्ट्रात, त्या अपमानाचा बदला आम्हाला घ्यायचा आहे, आम्हाला लढायचं आहे. आणि इंग्रज वाटच बघत होते की या लोकांना आपण लढायला घेऊ आणि काट्याने काटा काढू. आणि इंग्रजांना असं वाटलं की कुठल्याही युद्धामध्ये पहिल्यांदा जे अटॅक करतात ते 100% मरतात, मग मरायला कुणीतरी हवं, मग ह्या आम्ही सैनिकांना घेऊया. महार सैनिकांना त्यावेळी समोर लढायला घेतलं आणि इंग्रजांचा असा अंदाज होता की 28,000 सैन्य चटणीसारखं खाऊन टाकेल या लोकांना. आणि ती लढाई झाली. त्या लढाईमध्ये 500 त्या महार सैनिकांनी, शूर सैनिकांनी 28,000 ब्राह्मण आणि क्षत्रियांना याच महाराष्ट्रात कापून काढलं आणि ऐतिहासिक लढाई जिंकली. आणि तेव्हा सिद्ध झालं या देशात कुठल्याही जातीत कोणी एकटा शूर जन्माला येत नाही. जो जो जन्मलेला आहे तो जन्मतः शूर आहे की पराक्रमी आहे, असं कोणी त्याचा अहंकार बाळगण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला सांगितली. आणि तेव्हापासून पळणारा, घाबरणारा, न्यूनगंडात अडकलेला समाज लढायला मैदानात उतरला. आणि हीच गोष्ट बाकीच्या सगळ्या जातींची आहे. या समुद्रकिनाऱ्यावर असलेले आगरी कोळी समाजाचे लोक समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात लढत होते. इंग्रज आणि पोर्तुगीजांना त्यांनी समुद्रात अडवलं होतं, परंतु हे आरमार इथल्या पेशव्यांनी बुडवलं इंग्रजांना सुपारी देऊन. आणि ते आरमार बुडवल्यानंतर आज ही कोळीवाड्यांची अवस्था झाली. हे सागरी व्यापार करणारे लोक होते, हे काय मच्छीमार लोक नव्हते. हे चायनाला जायचे, जपानला जायचे, श्रीलंकेत जायचे, व्यापार करायचे, इजिप्तला जायचे. याच्या नोंदी या बौद्ध वाङ्मयामध्ये पाली भाषेत पाहायला मिळतात. पण त्यांनासुद्धा असा पराक्रम सांगणारा नेता सापडला नाही. आज आमची लोक पुस्तकं वाचत नाहीत, पण आपल्याकडे लिहिणारे लोक खूप आहेत, पुस्तकं विकणारे लोक आहेत. माझी आपणाला विनंती आहे की
आता बौद्ध समाजाने खूप चांगली अशी प्रगती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केवळ आपल्या जातीपुरतं राहा असं सांगितलं नाही. संपूर्ण भारत मी बौद्धमय करेन. बौद्धमय करेन म्हणजे काय? प्रत्येकाला ज्ञानी करेन, प्रत्येकाला हुशार करेन आणि चांगला सुखी संसार सुखी करण्याकडे घेऊन जाईन असा विचार आहे. लोक त्याचा अर्थ वेगळा घेतात, परंतु हा अर्थ फार भव्य आहे. आणि तो भव्य काय ह्या बुद्धविहारात बसल्यानंतर कळतं. म्हणजे भव्यता काय, श्रेष्ठता काय, सुसंस्कृतपणा काय, सभ्यता काय ती पाहायला मिळते. आणि ही सभ्यता आपल्या सगळ्या देशामध्ये आम्हाला घेऊन जायची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये अत्यंत हाल अपेष्टा सोसून आम्हाला इथपर्यंत आणलं. आणि आमचा आदर्श हा चौकोनी संसार नाही, 2 मुलं नवरा बायको, संध्याकाळच्या टी व्हीवरच्या मालिका बघायच्या आणि मस्तपैकी आईस्क्रीम खायची रात्रीची, ही काय आपल्या संसाराची कल्पना नाही. बाबासाहेबांसारखं धगधगतं जीवन, तथागत गौतम बुद्धांनी जे आम्हाला जीवन शिकवलेलं आहे की राजाच्या घरी जन्माला आलेला राजपुत्र राजमहाल सोडतो आमच्या सुखासाठी. मानवी दुःखाचं कारण शोधण्यासाठी राजमहाल सोडणारा एखादा राजा जगाने पाहिला नाही. आणि म्हणून सगळ्या राजकारण्यांना आज वाटतं की नगरसेवक असेल तर माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, सम्राट म्हणजे एखादा आमदार असेल तर त्याला वाटतं खासदार झाला पाहिजे, खासदार असेल तर पंतप्रधान झाला पाहिजे. परंतु सम्राट अशोक असा सम्राट झाला. त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालून धम्मामध्ये सगळ्यात मोठं पद असतं दायाद होणं, ते दायाद होणं पद स्वीकारलं की आपली 2 मुलं संघमित्र आणि महेंद्र धम्मासाठी दान केली. 20-21 या तरुणपणामध्ये, ज्या काळामध्ये अत्यंत तारुण्याचा सुंदर असा अनुभव घ्यायचा असतो, त्या वयामध्ये सम्राट अशोक आपल्या मुलांना विचारतो, मुलीला आणि मुलाला विचारतो, बाबांनो तुम्ही सम्राटाची मुलं आहात, तुम्ही काही करू शकता, सम्राट आहात तुम्ही, पण माझी तुम्हाला विनंती आहे, तथागत गौतम बुद्धांनी माणसाला आणि प्राण्यांना आणि निसर्गाला सुखी करणारा जो विचार सांगितला, त्या विचाराच्या प्रसारासाठी तुम्ही संन्यस्त व्हाल काय, म्हणजे भिक्खू व्हाल काय. त्यावेळी ती मुलं सांगतात, संस्कारच एवढे सुंदर असतात की बाबा होय, आम्ही तथागतांच्या मार्गावर जायला तयार आहोत. आणि ती 2 मुलं उत्तरेतून कोकणामध्ये आली. कोकणामधून म्हणजे खास म्हणजे वसई विरार हा जो पट्टा आहे आगरी कोळ्यांचा, नालासोपारा, तिथे आली. आणि त्या मुलांना श्रीलंकेला नेण्याचं काम, त्या काळात विमानं नव्हती, विमान वाहतूक नव्हती, जलवाहतूक होती. आणि जलमार्ग कोणाच्या ताब्यात होता? इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या होता. आमच्या समाजाचे 700 सैनिक त्यांना घेऊन श्रीलंकेत गेले आणि श्रीलंकेत धम्माचा प्रसार त्या काळात झाला. म्हणजे ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा पुण्यातल्या ब्राह्मणांचं जे व्याकरण आहे त्याची तोडमोड केलेली पाहायला मिळत असेल. म्हणजे आगरी कोळ्यांची भाषाच अशी असते की केळ्यांना आम्ही केली बोलतो, पाण्याला पाणी, म्हणजे हे जे मोठाळं हे आम्ही वापरत नाही. काही लोक म्हणतील अशुद्ध भाषा आहे, पण तुम्ही आज श्रीलंकेत गेलात तर तुमच्या लक्षात येईल श्रीलंकेची भाषा सिंहली आहे. आणि त्या भाषेतसुद्धा आगरी कोळ्यांच्या भाषेतलं साम्य दिसतं. तिथे शाळा नाही, पाणी नाही, पाणीच आहे, शालाच आहे. म्हणजे आगरी भाषेतले कोळी भाषेतले शब्द श्रीलंकेत आजही पाहायला मिळतात. ही त्याची साक्ष आहे की या धम्मप्रसारामध्ये आगरी कोळी लोकसुद्धा होते. आणि ही जी सभा आहे अत्यंत महत्त्वाची सभा आहे. आम्ही सगळे लोक इकडे ज्या कारणासाठी आलो ते पण कारण तुम्हाला सांगतो. कारण आज आम्हालासुद्धा अभिमान वाटतो, ज्या कोकणामध्ये आम्ही जन्म घेतला त्या कोकणामध्ये तथागतांच्या विचारांचा अंश आमच्या घराघरांमध्ये पाहायला मिळतो, आमच्या आई लेकींमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे इथल्या कोळीवाड्यामध्ये बाकीचं काय नसेल, पण कोळीवाड्यामध्ये पुरुष नसताना एखादा गुंड गेला आणि त्यांनी त्या महिलेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर ती कुठल्याही देवाला विनवणी करणार नाही, काती बाहेर काढेल आणि सांगेल ये कोण आहे, त्याला उभाच चिरतो. आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हातात घेण्याची परंपरा तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला दिली. ही हिंसा नाही, आपल्या शिलाचं रक्षण करणं, त्यासाठी समोरच्यावर हल्ला करायचं काहीच हरकत नाही. अशा प्रकारचं श्रीलंकेतल्या भिक्खूंनी पण सांगितलं. जेव्हा राष्ट्रावर हल्ला झाला तेव्हा भिक्खू लोक तिच्या रक्षणासाठी उतरले. तुम्हाला सांगायचं कारण आहे की ही जी संस्कृती आहे मातृसत्ताक संस्कृती, ही संस्कृती आज या गावखेड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि म्हणून TV9ला मुलाखत दिली त्यावेळी सांगितलं कोकणामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस पण घडत नाहीत आणि हुंडाबळीच्या केसेस पण घडत नाहीत. कारण या दोन्ही केसेस या मनुस्मृतीच्या प्रतीक आहेत. हुंडा घेणं हे मनुवादाचं लक्षण आहे, बाईला कमी लेखणं हे मनुस्मृतीचं लक्षण आहे.
जी स्त्री आपल्या आईवडिलांचं घर सोडून आमच्याकडे येते, सगळं सर्वस्व ते संसार उभी करण्यासाठी खर्च करते, तिच्या वडिलांना उलट त्या जावयाने खूप काही धन दिलं पाहिजे की तुम्ही मला एवढी तुमची मुलगी देताय, हे केवढे मोठे उपकार आहेत. इथे उलट आहे, मुलगी देतात तरी पण म्हणतात नाही आम्हाला गाडी पाहिजे, होंडा पाहिजे, बुलेट पाहिजे, मर्सिडीज पाहिजे. अरे काय प्रकार, काय लात मारली पाहिजे अशा प्रकारच्या नवऱ्यांवर. आणि ही परंपरा आमच्या आगरी कोळ्यांची आहे, त्याचा मला अभिमान आहे. तुम्हाला सांगायचं हे सगळं कारण असं आहे की अशा प्रकारचा जो विचार आहे बुद्धांचा अत्यंत सोपा आहे. मी धम्मपदांचा अभ्यास केला आणि धम्मपदांचा अभ्यास केल्यानंतर विषारी आणि विखारी लिखाण सोडून दिलं. आणि तथागत गौतम बुद्ध सांगतात की आमच्या गरिबीचं, आमच्या मागासलेपणाचं दोष आम्ही दुसऱ्याला देऊन चालणार नाही. माणसाला प्रगती करायची असेल तर आपल्यामध्ये ती सगळी ताकद आहे. आणि म्हणून सातारच्या सभेमध्ये मी सांगितलं की साताऱ्याला सभा झाली, पार्थ पोळके नावाचे एक साहित्यिक होते, त्यांनी सभा घेतली होती ॲट्रॉसिटीवर. त्यावेळी मी सांगितलं ॲट्रॉसिटी रद्द करा, आम्हाला आरक्षण पाहिजे. हे कोण सांगतंय की महाराष्ट्रातल्या जमिनी 60% जमिनी ज्या मराठा समाजाकडे आहेत, शाळा महाविद्यालय ज्यांचे आहेत, सहकारी साखर कारखाने ज्यांच्याकडे आहेत, महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे आहे, म्हणजे सत्तेचं जे जे काय दुधापासून पाण्यापर्यंत सगळं त्यांच्याकडे आहे, तरीसुद्धा तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल म्हणजे तुम्ही मागासलेलं असं समजता. तर मग जे भूमिहीन आज आहेत त्यांनी एवढी मोठी प्रगती केली आहे, त्यांनी स्वतःला काय म्हणायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला अजूनही वाटत असेल तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला मी सत्य सांगतो, सत्य सांगण्याचं धाडस महाराष्ट्रात कुणी केलं नाही. मी सांगितलं की बौद्ध समाजाचं निरीक्षण मी पण करतोय, मी पण माझ्या आगरी कोळी समाजाला पुढे घेऊन चाललोय आणि या समाजाची प्रगती कशी करायची याची मी मांडणी करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आम्हाला जमिनी दिल्या, लाखो रुपये घरात आले, तरीसुद्धा पुन्हा आम्ही तिथेच आलो, पुन्हा आम्ही भिकारी झालो. भांडी घासायची याच मुंबईत आमच्यावर वेळ आली. म्हणजे मुंबईचा राजा असलेला इथला समाज, मुंबईची महालक्ष्मी म्हणजे महामाया ज्यांच्या घरात नांदते, तो कोली वंशाचा राजा आज ह्या अवस्थेत आला. याचं कारण या अंधश्रद्धा आहेत. आणि म्हणून तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्ही बौद्ध समाजाकडे आज तिरस्काराने बघता की यांनी फक्त शिक्षण आणि आरक्षणाच्या सवलतीने प्रगती केली. ही अत्यंत खोटी गोष्ट आहे, असत्य गोष्ट आहे. बौद्ध समाजाने जी प्रगती केली आहे त्याचं खरं कारण आहे त्यांनी सगळ्या अंधश्रद्धांचा त्याग केला, अंधश्रद्धांवर होणारा सगळा पैसा बाजूला केला. म्हणजे माझ्याकडे जर आज 1000 रुपये असतील तर 1000 रुपयाचा उपयोग मी इथून गेल्यानंतर काय करेन, मी तथागतांच्या विचारांचा असेल तर पहिल्यांदा हा पुस्तकांचा स्टॉल बघेन. माझ्याकडे 1000 रुपये आहेत, पेट्रोलला किती पैसे लागतील हे बघेन, गाडीमध्ये पेट्रोल किती आहे, 700 रुपयाचं पेट्रोल लागेल, पण 300 रुपयाची पुस्तकं मी घेईन. आणि मी जर तथागतांच्या विचारांचा नसेल तर हळूच चौकशी करेन आयोजकांना, तर बार कुठे हो चांगला, या पोरांना आमच्या काहीतरी द्यायला पाहिजे ना. पोरं काय अशी येतात का हल्ली, प्यायला द्यायलाच लागतं म्हणून तरच पोरं येतात, तर तरुण पोरं नाही येत. पण पोरं चांगले विचार ऐकण्यासाठी येतात आणि हा आदर्श माझ्या या तरुणांनी दिलेला आहे. त्यांना उभं करायचं, टाळ्या होतात, त्यांनी उभे राहा. बघा या आगरी कोळी समाजाची पोरं सुद्धा अशी येऊ शकतात. आम्हाला सांगता आलं पाहिजे. मात्र तरुणांना काय सांगितलं पाहिजे की काकांनी केलेली प्रगती आहे, काका इंजिनियर आहेत, ह्या दादांनी केलेली प्रगती आहे, हे बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराने झालेली प्रगती आहे, हे सांगा तुम्ही. आमच्या महिलांना अजूनही मनात मध्ये अंधुकसं असं वाटतं की आसाराम बापूच्या सत्संगाला अनेक महिला जातात, तो शिकलेल्या PhD केलेल्या जातात, ते काही खोटं नसेल ना, ते पण काहीतरी खरं असेल हो. हे ठीक आहे, बाबासाहेब बुद्ध वगैरे बुद्ध विहार हे सांगतात ते ठीक आहे, पण ते पण काय खोटं आहेत का? चांगल्या चांगल्या बायका जातात, जाऊया आपण पण. आणि मग मैत्रिणींच्या नादाला लागून आमच्या महिला सुद्धा जातात. याचं कारण आहे की आमची प्रगती आम्ही ठासून सांगायला तयार नाही. आम्ही सांगितलं पाहिजे की देव नाकारणाऱ्या बाबासाहेबांनी हे सगळं दिलंय, तुम्हाला देव पाहिजे असेल तर आता तर सगळं सोडून द्या आणि मग तिकडे जा, हे स्पष्ट सांगावं लागेल. हे इतकं निक्षून सांगायची गरज काय? कारण थोडी जरी चूक झाली तरी माणूस अंधश्रद्धेत ढकलला जातो, आणि एकदा अंधश्रद्धेत ढकलला ती दारूपेक्षा भयानक आहे. एखादा दारुड्याला व्यसनातून मुक्त करता येईल, पण अंधश्रद्धेतून जर मुक्त करायचं असेल तर धर्म सोडावा लागतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणून धर्मांतराचं आंदोलन आहे हे देशाला आदर्श असं आंदोलन आहे. शेवटचा समारोप करताना मी सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलेलं आहे
त्या भारतीय संविधानाची जी जीवनमूल्य आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, समता असेल, आर्थिक समता असेल, सामाजिक समता असेल, ही समता आणायची असेल तर विषमतेचा धर्म डोक्यामध्ये ठेवून चालणार नाही. जो धर्म आम्हाला संपत्ती नाकारतो, जो धर्म स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारतो, तो डोक्यात असेल तर भारतीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. भारतीय लोकशाही यशस्वी करायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म स्पष्टपणे जगाला सांगावं लागेल. बंधूंनो, लाजून चालणार नाही, न्यूनगंड तर ठेवताच येणार नाही. खरं म्हणजे मला हा विषय सांगायला तुम्ही इथे बोलवलं आणि जो सन्मान दिलात तो माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद विषय आहे. कारण हेच भाषण मला करायचं असेल तर एवढी माणसं कशी जमवायची ही मोठी समस्या आहे. कारण असल्या प्रकारचे विचार समजण्यासाठी सुद्धा तेवढी मानसिक स्थिती गाठावी लागते. म्हणजे धम्मामध्ये 10 पारमितांचा विषय आहे. ह्या पारमिता काय काय, ह्या कार्यक्रमाला ज्यांनी दान केलेलं आहे, खर्च दिलेला आहे, खुर्च्या असतील, टेबल असतील, कॅमेरा असतील, इथली जी व्यवस्था असतील, त्या माणसाला मी खरोखर धन्यवाद देतो. आणि ठाणे रायगड या प्रांतामध्ये 2000 वर्षापासून बुद्धांनी जी बुद्ध लेणी म्हणजे सम्राट अशोकाने जी लेणी कोरलेली आहेत आणि त्या लेण्यांचं जागरण करणारी आमची मंडळी आहेत. आम्ही इथून आलोय की पनवेलचा उलव्याचा विमानतळ जिथे आज होतोय त्या विमानतळाच्या हक्काचं आंदोलन आम्ही चालवतोय. आमची 10 गावं तिथून उठवणार आहेत. ज्या बाबासाहेबांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनी दिल्या, त्या बाबासाहेबांनी दिलेल्या कुळ कायद्याची वाट लावण्याचं काम 60 वर्ष इथले शासन करतंय. आणि आज आम्ही 100% भूमिहीन झालोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगायचं आम्ही सुद्धा 100% भूमिहीन झालोय. आता शेवटची 10 गावं आमची आहेत ती उठवली जाणार आहेत. आणि ती 10 गावं वाचवण्यासाठी आम्हाला आधार कुठला घ्यावा लागतोय? तथागत गौतम बुद्धांच्या बुद्ध लेण्यांचा. कारण तिथे पण 3 ठिकाणी बौद्ध लेणी आहेत आणि 3 बौद्ध लेणी आहेत. ती आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिलं की तुम्हाला विमानतळाचा विकास करायचा असेल तर करा, पण 2000 वर्षाचा या देशाचा व्यापारी जागतिक इतिहास आहे. ज्या लेण्यांमधून इथले भिक्खू, इथले व्यापारी श्रीलंकेत गेले, अमेरिकेत गेले, जलमार्गाने गेले, तिथे तुम्ही विमानतळ बांधता आणि ते विमानतळ बांधत असताना तुम्ही त्या बौद्ध लेण्या तोडणार, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे जगामध्ये दादरची ब्राह्मणांची गरज 100 वर्षाची, त्यांना तुम्ही हेरिटेज म्हणता आणि 2000 वर्षाच्या बौद्ध लेण्या आहेत त्याची साधी नोंद घेत नाही सातबाऱ्याला. आणि हा विषय आम्ही आता आमचे कार्यकर्ते पत्रकं वाटतील, ती पत्रकं तुम्ही वाचा. आम्ही एवढ्या लांब आल्यानंतर तुम्हाला विनंती करतोय की 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आगरी कोळी लोकांनी आंदोलनात भाग घेतला. मी बाबासाहेबांचा गौरव करताना माझ्या समाजाचा पण गौरव करतो. कारण कोकणामध्ये ही सगळी आंदोलनं बाबासाहेबांनी यशस्वी केली. हे आंदोलन बारामतीमध्ये झालं नाही, नांदेडला झालं नाही. त्याची कारणं तुम्ही सामाजिक कारणं शोधा. कोकणामध्ये ती यशस्वी झाली आणि अनेक ओबीसी जातींनी बाबासाहेबांना ही साथ दिली. बाबासाहेबांनी ही आंदोलनं कोकणात करण्याची दुसरी पण कारणं असू शकतात असं मला वाटतं. कारण 2000 वर्षापूर्वी ही बुद्धाची भूमी आहे आणि बाबासाहेबांचा तो पण दृष्टिकोन इथे असू शकतो की या बुद्धभूमीचा वेगळ्या प्रकारचा जीर्णोद्धार करणारी मुलं याच भूमीतून जन्माला येतील असा त्यांचा उद्देश असू शकतो. त्या बाबासाहेबांच्या